गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण फ्रेंच राज्यक्रांतीचे परिणाम हा घटक पाहणार आहे. याच्यामध्ये BA भाग 3 मधला जो आपला क्रांतींचे युग नावाचे जो पेपर आहे त्यातलं चौथं मॉड्यूल पाहणार आहोत. त्या चौथ्या मॉड्यूल मधला शेवटचा घटक फ्रेंच राज्यक्रांतीचे परिणाम. आपण मागच्या लेक्चरला फ्रेंच राज्यक्रांतीची कारणे आणि फ्रेंच राज्यक्रांतीची वाटचाल कशी झाली, जेव्हा नियंत्रित राजेशाही कशी नष्ट करून टाकली, त्याचा पूर्णतः आढावा आपण याच्यामध्ये घेतलेला होता मागच्या लेक्चरमध्ये. आता आपल्याला फ्रेंच राज्यक्रांती घडून गेल्यानंतर फ्रान्सवरती व इतर राष्ट्रांवरती काय परिणाम झाले त्याचा आढावा आपण इथं घेणार आहोत. तरी फ्रेंच राज्यक्रांती 1789 मध्ये झाली हे आपण पाहिलं. ओके, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या घटकांनी क्रांतीमध्ये सहभाग घेतला. सर्व लोकांनी काय केलं, मिळून या फ्रेंच राज्यक्रांतीला घडून आणलं आणि फ्रेंच मधली अनियंत्रित राजेशाही नष्ट केली. इथपर्यंत आपण पाहिलेलं होतं. आता या फ्रेंच राज्यक्रांतीचे समाजमानावरती, समाज व्यवस्थेवरती, राज्य व्यवस्थेवरती, फ्रान्सच्या असतील किंवा इतर सर्व राष्ट्रांच्या किंवा जगावरती काय परिणाम घडून आले ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर फ्रेंच राज्यक्रांतीचे परिणाम हा घटक आपण पाहतोय. आता सर्वप्रथम फ्रेंच राज्यक्रांतीची काही जीवितहानी झाली आणि वित्तहानी झाली ती मोठ्या प्रमाणामध्ये झाली. आता काही क्रांतिकारकांनी राजाच्या सैन्याने सुद्धा काय झालेलं आहे, याच्यामध्ये सहभाग होता. म्हणजे क्रांतिकारकांना मारण्यासाठी राजाचं सैन्य होता, बरोबर. त्याच्यामुळे निश्चितच जीवितहानी होण्याची संभावना होती आणि ती झाली. राष्ट्रीय सभेने सुद्धा काय केलं, आपलं लष्कर उभारलं आणि राजाच्या सैन्याच्या विरोधात उभं केलं. मग याच्यामध्ये अनेक चकमकी झाल्या, अनेक लोकांना काय केलं, प्राणास मुकावं लागलं. आता युरोपातील काही राज्यांनी सुद्धा फ्रान्सला सैन्य व्यवस्थेसाठी मदत केली होती, लष्करी मदत केलेली होती. याच्यामध्ये ऑस्ट्रिया, प्रशिया, इंग्लंड, स्पेन, हॉलंड या राज्यांनी काय केलं होतं, फ्रान्सच्या विरोधामध्ये आघाडी उघडलेली होती. मग यामुळे काय झालं, क्रांतिकारकांना सैन्यामध्ये मोठी वाढ करावी लागली, बरोबर. म्हणजे फ्रान्सच्या विरोधामध्ये ही आघाडी उघडली होती. सैन्यांमध्ये मोठी ही झालेली होती, एक प्रकारची वाढ झालेली होती. मग नॅशनल कन्व्हेन्शननं सुद्धा काय केलं, तरुणांना लष्कर भरती सक्तीची करायला लावली आणि देशभक्तीने प्रेरित झालेल्या फ्रेंच सैन्याने पण काय झालं, या संयुक्त आघाडीला पराभूत केलं. ही एवढी मोठी संयुक्त आघाडी होती की युरोपातील राजांनी सुद्धा काय झालेलं होतं, या फ्रान्सच्या राजाला मदत केलेली होती हा उठाव दडपून टाकण्यासाठी. का? कारण की जर फ्रान्समध्ये तशा पद्धतीचा उठाव झाला तर याचं लोन इतर राष्ट्रांमध्ये पसरू शकतं. म्हणून ऑस्ट्रिया आणि प्रशिया, इंग्लंड, स्पेन, हॉलंडच्या राजांनी काय केलं तर ह्या फ्रान्सच्या राजाला मदत केलेली होती. हे या ठिकाणी आपल्याला महत्वपूर्ण गोष्ट समजून घ्यावी लागेल. मग हा मोठा संघर्ष झाला, याच्यामध्ये जीवित आणि वित्त पण हानी मोठ्या प्रमाणामध्ये झालेली दिसून येते. याच्यानंतर पुढचा घटक आहे स्वातंत्र्य व समता व बंधुता या तत्वांचा विजय झाला. फ्रेंच राज्यक्रांतीनं एक तत्वत्रय दिली. म्हणजे ती कोणती देणगी दिली तर ती स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही जी जगाला देणगी दिलेली आहे, या तत्वांचाच त्यांनी थोडक्यात शोध लावला म्हटलं तरी चालेल. कारण की याच्या अगोदर पूर्वी कोणत्याच जगातल्या राष्ट्रामध्ये स्वातंत्र्य, समता आणि बंधुताची देणगी नव्हती किंवा ही संकल्पना नव्हत्या. त्या खऱ्या अर्थाने फ्रान्सनं काय केलेल्या होत्या, त्यांच्या देशामध्ये निर्माण केलेल्या होत्या आणि त्याचा प्रसार म्हणजे त्याच्या विरोधामध्ये ते लढले, अनियंत्रित राजेशाहीच्या विरोधात. आणि त्यांना काय झालेलं आहे, ही मूल्य भेटलेली आहेत. ही मूल्य जगभर प्रसारित करण्याचं काम तत्ववेत्यांनी सुद्धा केलेलं दिसून येतं. आता मानव हा जन्मतच स्वतंत्र आहे, हा अतिशय महत्वपूर्ण रुसूसा विचार त्याच्यामध्ये आलेला आहे. म्हणजे स्वातंत्र्य हे माणसाला जन्मजातच आहे. कायदा व न्यायालयासमोर सर्व समान आहेत. येथे श्रेष्ठ, कनिष्ठ, श्रीमंत, गरीब असा कोणताही भेदभाव करता येणार नाही. म्हणजे पहिलं जे तत्व आहे ते आपण पाहतोय की हे स्वातंत्र्याचं जे काही तत्व आहे हे स्वतंत्र, म्हणजे माणूस जन्मतच स्वतंत्र आहे. ही गोष्ट या फ्रेंच राज्यक्रांतीने शिकवली आणि मग त्याच्या पुढे जाऊन
ही समता जे तत्व आहे, हे समता सुद्धा काय आहे, सर्व लोकांना समान सांगत असते. समता म्हणजे समानता सांगते. मग त्याच्यामध्ये श्रेष्ठ कनिष्ठ नाही आणि गरीब श्रीमंत नाही. बरोबर. अशा पद्धतीने स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी ज्यांनी आपल्या न्याय हक्कांसाठी लढा दिला, जनतेला अधिकार मिळवून दिले आणि जुलमी राजसत्ता काय केली, पायदळी तुडवली. एवढं मोठं काम याच्यातून झालं. निश्चितचपणे याच्यामध्ये काय झालेलं आहे, एक प्रकारचं बंधुत्व निर्माण झालं. ही सामाजिक विषमता, दुःख, दारिद्र्य, उपासमार यात समाज भरडलेला होता. परंतु या तत्वाने काय झालेलं आहे, तत्व मिळाल्यानंतर फ्रान्समध्ये खऱ्या अर्थाने एक प्रकारचा एकोपा निर्माण झाला, बंधुत्व निर्माण झालं. म्हणून या फ्रेंच राज्यक्रांतीचे हे परिणाम असलेले दिसून येतात. ओके, हे दोन घटक तुम्हाला समजले असतील. याच्यामध्ये अवघड काय नाही. फ्रेंच राज्यक्रांतीचे परिणाम पाहतोय आपण. याच्यामध्ये प्रचंड जीवित व वित्तहानी झाली. स्वातंत्र्य व समता बंधुता या तत्वांचा विजय झाला, हे आपल्याला यातून कळतंय. याच्यानंतर पुढचं जे कारण येतं, परिणाम येतो, तो तिसरा परिणाम आहे अनियंत्रित राजेशाहीचा अंत झाला. आता अनियंत्रित राजेशाही म्हणजे त्या कालखंडामध्ये सर्वच राज्यामध्ये, देशांमध्ये राजेशाही अस्तित्वात होती. कारण की आपण तो कालखंडच मध्ययुगीन कालखंडाचा राजेशाहीचा, आज जसा लोकशाहीचा कालखंड म्हणतो आपण, तसा तो मध्ययुगीन कालखंड हा राजेशाहीचा कालखंड असलेला दिसून येतो. परंतु ही राजेशाही नियंत्रित नव्हती. ही राजेशाही अनियंत्रित स्वरूपाची होती आणि ती अनियंत्रित राजेशाही खऱ्या अर्थाने फ्रान्सची डोकदुखी ठरलेली होती, फ्रान्सच्या जनतेची. मग पहिला बुर्बॉन राजा चौथा हेनरीच्या काळापासून ते अगदी आपण पाहिलं की 16व्या लुई पर्यंतचा जो बुर्बॉन घराण्यातील राज्य काय होते, एक प्रकारचे अनियंत्रित राज्यकर्ते होते. 14व्या लुई पासून तर सत्तेचे केंद्रीकरण झालेलं होतं. आणि 14व्या लुईचं एक वाक्य महत्वपूर्ण लक्षात घ्या, की तो काय म्हणत होता, की मी म्हणजेच राजा व मी म्हणजेच राज्य, आय एम द किंग अँड आय एम द स्टेट. 16व्या लुईचा कालखंड हा याच गोष्टीमुळे गाजला. खऱ्या अर्थाने तो जुलूम अन्याय अत्याचाराचा कालखंड म्हणूनच. निरंकुश राजेशाही, चैन विलास आणि ऐषारामी याचा सामान्य माणसाला त्याचा तिटकारा यायला लागला. कारण की सामान्य जनतेकडून मोठ्या प्रमाणामध्ये कर लादून तो काय करत होता, चैन आणि ऐषारामी जीवन जगत होता. जनतेच्या विकासाकडे, जनतेच्या प्रमुख गरजांकडे, विकास तर राहिला बाजूला, परंतु प्रमुख गरजांकडे सुद्धा त्याचं लक्ष नव्हतं आणि स्वतःच्या ऐषारामामध्ये तो काय होता, लोळत होता. राजाज्ञा म्हणजे राजा हा ईश्वराचा अंश मानत होता, की राजाला ईश्वरानं जनतेवरती राज्य करायला पाठवलेलं आहे. या तत्वाचा म्हणजे लोकांच्या मनावरती पगडा होता. राजा कोणीतरी देवाचा अंश आहे, देवानी त्याला पाठवलेला आहे आणि राजाज्ञा म्हणजेच देवाज्ञा असं समजून काय झालेलं होतं, लोक त्याच्या गोष्टी ऐकत होत्या आणि अशाच ऐकण्यामुळे काय झालं होतं, लोक हळूहळू कराच्या ओझ्याखाली दबले होते. सामान्य जनतेने पण काय केलं, या निरंकुश आणि जुलमी राजेशाहीच्या विरोधात बंड पुकारलं आणि बुर्बॉन घराण्याची जी काही सत्ता होती ती काय केली, नष्ट करून टाकली आणि राजाच्या व्यतिरिक्त किंवा राजाच्या विरहित सुद्धा राज्य चालवता येऊ शकतं, हे फ्रेंच राज्यक्रांतीनं अख्ख्या जगाला दाखवून दिलं. अतिशय महत्वपूर्ण घटना आहे या जगाच्या इतिहासाच्या बाबतीत फ्रेंच राज्यक्रांती. म्हणजे राजाच हा फक्त देशाचा चालक होऊ शकतो, इतर कोणीही राज्य चालवण्याचा अधिकारच नाही किंवा तसा पद्धतीचा नियमच नाही किंवा तशी कोणतीही समजूतच नव्हती. ती खोडून काढण्याचं काम या फ्रेंच राज्यक्रांतीनं केलेलं आहे. म्हणून जागतिक इतिहासामध्ये फ्रेंच राज्यक्रांतीचं स्थान हे खूप महत्वपूर्ण असलेलं दिसून येतं. याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे अनियंत्रित राजसत्तांना धक्का बसला. आता फ्रेंच राज्यक्रांती घडून आली त्यावेळेस फक्त फ्रान्समधलीच राज्यव्यवस्था, राजेशाही नष्ट झाली असं नव्हे, तर त्याचा दणका इतर राष्ट्रातल्या सुद्धा राजसत्तांना बसला. तर तो कसा, ते आपण या मुद्द्यामध्ये पाहणार आहोत. जेव्हा बुर्बॉन राज्यकर्त्यांनी काय केलं होतं, की 250 वर्ष राज्य केलं होतं. बघितलं आपण 14व्या ते 16व्या लोईपर्यंत. याच्यामुळं सत्तेचं केंद्रीकरण झालेलं होतं आणि हे विकेंद्रीकरण करणं म्हणजेच लोकशाहीच्या मार्गाकडे मार्गक्रमण करणं आहे. मग आता राजा तर ईश्वराचा अंश मानत होता, तो उत्तराधिकारी मानत होता. तर फ्रान्स मधील विचारवंतांनी काय केलं, हे प्रजेला पटवून दिलं की तो ईश्वराचा अंश नसून तो प्रजेचा रक्षण करता आहे. हे अतिशय महत्वपूर्ण विचारवंतांचं काम आहे.
जर राजा आपली जबाबदारी पार पडत नसेल किंवा पार पाडत नसेल तर त्याला सत्तेवरून खाली खेचण्याचा अधिकार हा काय आहे, जनतेला आहे, असं त्यांनी प्रतिपादन केलं. आणि फ्रेंच जनतेने पण काय केलं, राजसत्तेचा शेवट केला. हेच तत्व, हाच विचार युरोपमधल्या इतर राष्ट्रांमध्ये पसरायला फार वेळ लागला नाही. आणि मग ज्या काही इतर अनियंत्रित राजेशाही होत्या तिथं सुद्धा काय व्हायला लागले, बंड किंवा त्यांच्या विरोधामध्ये विद्रोह करायला लागले लोक आणि हक्क अधिकार मागायला लागले. ते याच गोष्टीला धरून की फ्रान्समध्ये जर असं चालू शकत असेल तर आपल्याही राष्ट्रामध्ये असं का होऊ शकत नाही, ही प्रश्न विचारण्याची धमक या विचारवंतांमुळे सामान्य जनतेच्या मनामध्ये आली आणि विचार आल्यानंतरच त्याच्या विरोधामध्ये त्याच्यासाठी कृती निर्माण झाली. या कृतीतून राजेशाहीचे धाबेदान आणले आणि राजसत्ता संपुष्टात येण्याचा जो काही कालखंड सुरू झाला तो याच फ्रेंच राज्यक्रांतीच्या कालखंडापासून झालेला दिसून येतो. याच्यानंतर जो महत्वपूर्ण परिणाम घडून आला तो म्हणजे सरंजामशाहीला मूठमाती. तर सरंजामशाही म्हणजे काय, तर मध्ययुगीन कालखंडामध्ये ही व्यवस्था होती जी जमीनदार वर्गांचं प्रतिनिधित्व करणार होती. मोठमोठ्या हजारो एकर जमीन काय होते यांच्या ताब्यात होत्या आणि मग यांच्याकडे राबण्यासाठी काही लोक कामाला होते आणि मग ते त्यांच्यावरती अन्याय अत्याचार करायचे, खूप काम करून घ्यायचे, त्यांना कोणताही मोबदला दिला जात नव्हता. आणि तसं असूनही मुलकी व लष्करी प्रशासनातली काय होती, वरिष्ठ पद त्यांच्याकडे होती आणि जमिनी त्यांच्या ताब्यात होत्या, मुख्य पद त्यांच्या ताब्यात होती, ही उत्पादनाची प्रचंड साधनं त्यांच्या ताब्यात होती. आता ही व्यवस्था अशी होती की एकतर त्यांच्याकडे जमिनी होत्या, अधिकार होते आणि अन्यायी पद्धतीनं पिळवणूक करून काय करत होते, जनतेकडून किंवा त्यांच्या कुळांकडून ते काम करून घ्यायचे आणि त्यांना तो मोबदला देत नव्हते. या सिस्टमला युरोपमध्ये सरंजामशाही किंवा फ्युडलिझम असं म्हटलं जातं. भारतात ही अशी व्यवस्था उदयास आलेली होती. आता ते लोक जरी एवढं मोठ्या शहरामध्ये जगत होते, उत्पादनाची साधने त्यांच्या हातामध्ये होती, तरी सुद्धा त्यांना कोणत्याही प्रकारचा कर द्यावा लागत नव्हता. ही खूप मोठी वेगळी बाब होती. उलट त्यांच्या कराचा बोजा सामान्य जनतेवरती होता. आता टॅली नावाचा तर कर त्या सामान्य जनतेवरतीच लादलेला होता. हा वर्ग राजाची मर्जी सांभाळायचा, चैन व विलासात जगायचा, त्याच्यामध्ये त्यांच्या स्वप्नामध्ये मशगूल होते. आता मग क्रांतिकाळात सरंजामदार काय झालं, हे क्रांतिकारकांचं मुख्य लक्ष झाले, हिट लिस्टवर आले सामान्य जनतेच्या. हेच ऐश आरामामध्ये जगतात. मग त्यांच्यावरती हल्ले व्हायला लागले, सरंजामदारांना पण ठार मारण्यात आलं, त्यांचे वाडे पेटून देण्यात आले. आणि मग या लोकांनी काय केलं, फ्रान्स बाहेर पलायन केलं. त्यांची जी सरंजामदारांची मालमत्ता होती ती जप्त करण्यात आली, त्यांच्या सनदा अधिकारपत्र जाळून टाकण्यात आले, त्यांच्याकडे असणार लक्षावधी एकर जमीन शेतकऱ्यांना देण्यात आली. या उत्पादनाच्या साधनाचं काय केलं, विकेंद्रीकरण करण्यात आलं, वितरण करण्यात आलं. आणि मग याच्यामुळं काय झालं, या पद्धतीमुळेच काय झालं होतं, या क्रांतीमुळं, अशा या धोरणामुळं क्रांतिकारक या सरंजामदारांचं वर्चस्व संपुष्टात आलं आणि याच्यामुळं काय झालं, सरंजामशाहीला मुठमाती बसली आणि युरोपभर काय झालं, या सरंजामदारांना धक्का बसला आणि त्यांची सत्ता धोक्यात आली. हे खूप महत्वपूर्ण परिणाम या कालखंडामध्ये सरंजामशाहीचा असलेला दिसून येतो. याच्यानंतर जो पुढचा महत्वपूर्ण घटक आहे तो या क्रांतीचं महत्वपूर्ण जे काय आउटपुट आहे ते म्हणजे जे मध्यम वर्गच नव्हता फ्रान्समध्ये तो उदयास आला, हे या क्रांतीचा महत्वपूर्ण परिणाम असलेला दिसून येतो. तर क्रांतीपूर्व वैचारिक जागृती करण्यामध्ये या घटकाचं मोठं योगदान होतं आणि म्हणूनच त्यांनी काय केलं, क्रांतीचं नेतृत्व केलं. आता या नेतृत्वामध्ये प्रामुख्याने मध्यमवर्गीय होतं. मध्यमवर्गीय हाती म्हणजे काही लोक जे होती त्यांच्या हाती नेतृत्वाची धुरा आली. मग क्रांतिकारकांनी काय केलं, आम्ही रोमराव धर्मगुरू यांची मक्तेदारी संपुष्टात आणली, त्यांची उत्पादनाची साधनं काढून घेतली. मग आपोआपच काय झालं की राष्ट्रीय सभा निर्माण झाल्या, नॅशनल कन्व्हेन्शन निर्माण झाली, घटना समिती, पॅरिस कमिटी निर्माण झाल्या. या सर्व घटकामध्ये मध्यमवर्गीयांचं नेतृत्व पुढं आलं आणि आर्थिक विषमता कुठेतरी नष्ट झाली. आणि मग याच्यामध्ये त्यांनी नेतृत्व केल्यानंतर काय झालं की ही विषमता नष्ट झाल्यानंतर
मध्यमवर्गीयांच्या प्रतिष्ठेत मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली आणि फ्रान्समध्ये लोकशाही राजवट आणण्याचं काम याच मध्यमवर्गीयांच्या उदयामुळे झालेलं दिसून येतं. एक प्रकारचे लोकशाहीचे वाहक असल्याचं दिसून येतं. याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे 7वा मानवी हक्काचा जाहीरनामा. तर फ्रेंच तत्ववेत्यांच्या विचारमंथनातून तयार झालेला जो काही आराखडा आहे, माणसाला जे स्वातंत्र्य देण्यात आलं ते म्हणजे फ्रेंच राज्यक्रांतीचा जाहीरनामा होय. ओके, याच्यामध्ये प्रामुख्याने काय झालं, फ्रेंच राज्यक्रांतीच्या जाहीरनाम्यामध्ये महत्वपूर्ण गोष्टी घडून आल्या की प्रजेला स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेची हमी देण्यात आली. या जाहीरनाम्याचे व्यक्ती स्वातंत्र्य, नागरी हक्क, कायदा, न्याय, मालमत्ता, धर्मसत्ता याबाबतची कलमे होती. तर फ्रेंच राज्यक्रांतीची प्रस्तावनाच अशी असल्यामुळे काय झालं, या जाहीरनाम्याची पूर्तता करण्यात आली. याच्यामुळे काय झालं की सामाजिक विषमता नष्ट झाली. जी सामाजिक विषमता होती, अनियंत्रित राज्यसत्ता होती, ती नष्ट झाली. गुलामगिरी होती, जी सरंजामशाहीच्या प्रथेमध्ये खूप महत्वपूर्ण गोष्ट होती की गुलामगिरी, गुलाम म्हणून लादायचे. बहुदास म्हणजे जमिनीचेच दास असायचे. त्यांनी कष्टच त्या जमिनीशी करायचं. जरी वरचा मालक बदलला तर त्या जमिनीशी काय व्हायचं, म्हणजे एखाद्याने जमीन जर विकत घेतली तर ह्या गुलामांना सुद्धा विकत घेतल्यागत त्याचा अर्थ व्हायचा. म्हणजे माणसाचा व्यापार होणारी व्यवस्था युरोपियन कालखंडामध्ये होती. अतिशय भयंकर परिस्थिती होती किंवा प्रथा होती. ही बहुदास प्रथाच तिथून नष्ट करण्यात आली. ह्या जमिनीचे दास वर्षानुवर्ष त्याचं आयुष्य, जन्म ही आणि कर्म ही आणि मृत्यू ही त्या जमिनीमध्येच केला, जमिनीच्या त्या व्यवस्थेमध्येच व्हायचा किंवा तो त्या व्यवस्थेमधून बाहेरच पडत नव्हता. मग धर्मसत्तेची सुद्धा पुनर्रचना करण्यात आली. याच्यामुळे धार्मिक व्यवस्थेमध्ये जे काय होतं ते नष्ट करून टाकलं आणि उमरावांकडील जमिनी काढून घेण्यात आल्या आणि शेतकऱ्यांना काय केलं, वाटप करण्यात आलं. आणि ह्या जाहीरनाम्यातून काय झालं, जी निरापराध लोक जे कैदेत होती त्यांना काय केलं, मुक्त करण्यात आलं. खऱ्या अर्थाने या जाहीरनाम्याने काय झालेलं आहे, फ्रेंच जनतेला मूलभूत हक्क मिळवून दिले. म्हणून याला मानवी हक्काचा जाहीरनामा म्हटलं जातं, कारण की या जाहीरनाम्याचा प्रभाव अखंड जगताच्या इतिहासावरती झालेला दिसून येतो. अतिशय महत्वपूर्ण गोष्ट असलेली दिसून येते की काय योगदान आहे फ्रेंच राज्यक्रांतीचं, ते आज आपल्याला या परिणामामधून दिसून येत आहे. आपण या ठिकाणी काय केलेलं आहे की फ्रेंच राज्यक्रांतीचे परिणाम पाहिले की काय काय परिणाम घडून आले ते या ठिकाणी त्याचा आढावा आपण घेतलेला आहे. याच्यामध्ये प्रचंड जीवित व वित्तहानी झाली, स्वातंत्र्य व समता बंधुता या तत्वांचा विजय झाला, अनियंत्रित राजशाहीचा अंत झाला, अनियंत्रित राजसत्तांना धक्का बसला, त्याच्यानंतर सरंजामशाहीला मुठमाती मिळाली, प्रभावी मध्यम वर्गाचा उदय झाला, जेणेकरून पुढील जी राजशाहीचा अंत ते लोकशाहीच्या मार्गाकडे वाटचाल याचं जे वहन केलेलं आहे या व्यवस्थेचं किंवा या व्यवस्थेचे जे वाहक झालेले आहेत ते मध्यमवर्ग आहे. अतिशय महत्वपूर्ण घटक आहे हा, कारण की सर्वसामान्य जनता या लोकशाहीचं नेतृत्व करू शकणार नाही लगेच. त्यांना तेवढं शिक्षण नसल्यामुळं काय करणार होता, हा मध्यमवर्गच ही भूमिका पार पाडणार होता. त्याच्यानंतर पाहिलं आपण मानवी हक्काचा जाहीरनामा. ओके, हे मानवी हक्काचा जाहीरनामा सुद्धा ही महत्वपूर्ण घटना असलेली दिसून येते. त्याच्यानंतर मानवतावादी कार्यास प्रारंभ झाला. म्हणजे मानवतावादी म्हणजे काय की मनुष्य हा केंद्रस्थानी मानून जे काम केलं जातं त्याला मानवतावादी म्हटलं जातं. हाच महत्वपूर्ण फायदा किंवा परिणाम ह्या फ्रेंच राज्यक्रांतीतून झालेला दिसून येतो. रुसो काय म्हटलेलं होतं की मनुष्य जन्मतः स्वतंत्र आहे, मात्र राजकीय, धार्मिक, सामाजिक संस्थांमुळे तो बंधनात अडकला. फ्रेंच राज्यक्रांतीने या बंधनात अडकलेल्या मानवास मुक्त केला. म्हणजे भौतिकवादी दृष्टिकोन न ठेवता या राज्यक्रांतीने मानवतावादी दृष्टिकोन स्वीकारला. मानवतावादी दृष्टिकोन म्हणजे काय की जी गुलामगिरीची प्रथा होती ती नष्ट केली, तुरुंगातील कैद्यांना काढून टाकलं, त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचं काम हे सुद्धा काय आहे, राष्ट्राचं असतं. याची जाणीव या क्रांतीनं करून दिलेली दिसून येते.
अशा पद्धतीनं ही मानवतावादी कार्य आणि मानवतावादी गोष्टी ह्या मानवी हक्काच्या जाहीरनाम्यातून असतील किंवा जी काही बदल घडून आले त्या बदलातून एक युरोपियन राष्ट्रामध्ये फ्रान्समध्ये काय आहे, एक प्रकारची नवचैतन्याची लाट निर्माण झाली आणि त्याचाच प्रसार युरोपियन देशामध्ये झालेला दिसून येतो. अशा पद्धतीनं आपण हे परिणाम पाहिलेले आहेत. सर्व परिणाम या एका लेक्चरमध्ये पाहता येणार नाहीत. राहिलेले परिणाम जे आहेत ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. या फ्रेंच राज्यक्रांतीच्या परिणामामध्ये कोणाला काही अडचण असेल तर त्यांनी कृपया कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारू शकता. काय आपला जो WhatsAppचा ग्रुप आहे आपल्या कॉलेजचा डिपार्टमेंटचा त्याच्यावरतीही आपण प्रश्न विचारू शकता. ओके. आपल्याला समजलं असं मी गृहीत धरतो आणि थांबतो. धन्यवाद.